नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, पुणे महानगरपालिकेची शेवटी जाहिरातीबद्दल आपल्या हातात काही ना काहीतरी पडलेलं आहे. आज त्या जाहिरातीचं कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे. तुम्ही असं म्हणू शकता की आज जाहिरात सुद्धा आलेली आहे. ओके, किती वॅकन्सीज आहेत? तर 100 वॅकन्सीज असणार आहेत. हे मी तुम्हाला अगोदरच माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आज आपल्याला न्यूजपेपरमध्ये एक जाहीर प्रकटन आपल्याला पुणे महानगरपालिकेकडून मिळालेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपली जी ऍप्लिकेशन फॉर्मची सुरुवात आहे ती 16 तारखेपासून होणार आहे. 16 तारखेपासून ऑनलाईन तुमची ऍप्लिकेशन फॉर्मची सुरुवात होणार आहे. त्यामुळं आता बस एक 4-5 दिवसाचा वेट करणं आहे आपल्याला. त्यानंतर आपण आपल्या ऍप्लिकेशन प्रोसिजरला सुरुवात करू शकतो. क्लिअर? यांनी वेबसाईट पण दिली आहे pmc.gov.in/mr/रिक्रुटमेंट. ओके, या लिंकवर जायचं आणि अप्लाय करायला सुरुवात करायची आहे. राईट? हे कोण आहेत? विक्रम कुमार, महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका. राईट? तर मित्रो, याचा पॅटर्न काय असणार आहे बघा. मी मागचा पॅटर्न तुम्हाला सांगतो. यावेळचा पॅटर्न आता काय असणार आहे ते आपल्याला कळेलच काही दिवसामध्ये. जेव्हा जाहिरात येईल तेव्हा मी लाईव्ह येईल, सर्व तुमचे डाऊट्स जे आहेत ते घेणार आहेत. पण याचा पॅटर्न काय असू शकतो? तर मित्रो बघा, 80 मार्क्सचं टेक्निकल, नॉन टेक्निकल असे 2 पॅटर्न असणार आहेत. 2 गोष्टी असणार आहेत. एक नॉन टेक, दुसरा असणार आहे तुमचं टेक्निकल. मागच्या वेळेचा काय पॅटर्न होता तो समजावून सांगतोय मी तुम्हाला. टेक्निकलचे 40 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला असे 60 क्वेश्चन असा 80 मार्काला असेल 40 क्वेश्चन. नॉन टेक्निकलचे तुमचे 60 क्वेश्चन असतील, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला असे 120 मार्क. टोटल मिळून 200 मार्काचे तुमचा पेपर असणार आहे. आता नॉन टेक्निकल मध्ये काय असेल तर इंग्लिश 15 क्वेश्चन्स असतील. राईट? त्यानंतर मराठी 15 क्वेश्चन्स असतील. राईट? रिझनिंग 15 क्वेश्चन असतील आणि तुमचं जीएस जीके जे आहे ते 15 क्वेश्चन्स असतील. टोटल असे 60 क्वेश्चन 120 मार्काला आणि टेक्निकलचे तुमचे 40 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला, असे 80 मार्काचा हा पोर्शन तुमचा होणार आहे. क्लिअर? हा एक्सपेक्टेड एक्झामचा पॅटर्न असणार आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला आजच सांगतो की ज्या लोकांकडे या वर्षाचं नॉन क्रिमिलियर नसेल, तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल, एनटी असेल, एसबीसी असेल, राईट, ओबीसी असेल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल, कास्ट सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या. याचसाठी हा खरं तर व्हिडिओ मी बनवलेला आहे. बऱ्याच वेळेस मागच्या वेळेस प्रॉब्लेम आलेले आहेत मुलांना. स्पेसिफिकली आयटीआय इन्स्ट्रक्टरच्या वेळेस त्यांच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल नव्हते. ओके, पुन्हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आजच सांगतोय की नॉन क्रिमिलियर वगैरे डॉक्युमेंटची पूर्ण प्रोसिजर कंप्लीट करून घ्या. क्लिअर? सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट कुठलं असेल तर ते तुमचं नॉन क्रिमिलियर असेल. कारण कास्ट सर्टिफिकेट एकदा काढलं की पुन्हा ते चेंज करायची गरज नाही. व्हॅलिडिटी एकदा काढली तर पुन्हा चेंज करायची गरज नाही. डिग्री वगैरे ते तुमच्याकडे असतं. फक्त एक नॉन क्रिमिलियर असं डॉक्युमेंट आहे जे या वर्षासाठी व्हॅलिड नसेल 23-24 साठी, तर ते काढून घ्या. हा पूर्ण तुमचा पॅटर्न असणार आहे. राहिला आपल्या बॅचचं, आपली रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. ऍपवर जाऊ शकता तुम्ही आणि त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. 3,999 मात्र त्याची फीस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही टेस्ट वगैरे अवेलेबल करून देण्यात येतं. एक्सपर्ट लोकांनी घेतलेला आहे. श्रावण प्रवाह सर, माले सर, मी स्वतः शिकवलेला आहे. नॉन टेक्निकल मध्ये तुमचं बोडके सर, गाडेकर सर, शेळके सर, वराडे सर, सर्वांनी एकदम टू द पॉइंट तुमचा आयबीपीएस टीसीएसच्या पॅटर्न नुसार घेण्यात आलेला आहे. होऊ शकतं की यावेळेस तुमचं पेपर आयबीपीएस बनवेल. बघू आपण, जेव्हा पूर्ण डिटेलमध्ये येईल तेव्हा मी तुम्हाला सर्व काही घेऊन येतो. आपलं हे नॉन टेक्निकलचं गाईड आहे. नॉन टेक्निकलचं वेटेज 120 मार्काचं जवळपास असणार आहे. 120 मार्काच्या वेटेजला होऊ शकतं कमी जास्त असेल, त्यावेळेस आपण बघू. पण नॉन टेक्निकलचं वेटेज आहे आणि नॉन टेक्निकल शिवाय कुठलीही एक्झाम निघणं मुश्किल आहे. तर आपलं हे बुक आहे टीसीएस आयबीपीएसचं गाईड, ते बुक सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.